काय म्हणतात ज्ञानोबा आहे, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. की पतिव्रता स्त्री ही मोक्षाची अधिकारी आहे. अनायासे आत्महिता भेटेची ते. आत्महित म्हणजे मोक्ष. पतिव्रता स्त्री ही मोक्षाची अधिकारी आहे. पतिव्रता किती मोठी असते. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रता एवढी महान असते की तिची देवावर सत्ता असते. देवाला बस म्हणले की देव बसतो, उठ म्हणले की उठतो, डबल दिला की सुटतो. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. पतिव्रतेला नुसत्या पातिव्रत्यानं फुकटात मोक्ष मिळतो, पण ती देवाची मालक बनती, तिची देवावर सत्ता असते. एवढं महात्म्य पतिव्रतेला आहे. पण पतिव्रता कोणाला म्हणायचं, ज्ञानोबा सांगतायत की पतिव्रता कोण, तर जे आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे, जिचं आचरण शुद्ध आहे आणि जी आपल्या पतीच्या मतानुसार, पतीच्या आज्ञेनुसार वागते, ती पतिव्रता. आपण ढोबळमानाने पतिव्रता तिला म्हणतो, आपण बोलून गेलो. ढोबळमानाने तिला म्हणतो की जी चारित्र्यवान आहे, जिचं आचरण शुद्ध आहे, पतीशी एकनिष्ठ आहे, ती पतिव्रता. ही तर पतिव्रतेची एक व्याख्या आहेच आहे. पण याला अजून एक ज्ञानोबाने शिपूट जोडले, आणि ते म्हणजे बाई आचरण शुद्ध असावी, पतीशी एकनिष्ठ असावी, चारित्र्य संपन्न असावी, पण त्या जोडीला त्यांनी पतीच्या मतासारखं वागावं, पतीच्या आज्ञेसारखं वागावं. ही पतिव्रतेची परिपूर्ण व्याख्या आहे. पतिव्रतेची परिपूर्ण व्याख्या आहे. आणि मग ज्ञानोबा लिहितात की पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. बाई चारित्र्य संपन्न असावी, एकनिष्ठ असावी पतीशी, आणि सोबत पतीच्या इच्छेसारखं वागणारी असावी. सोबत पतीच्या इच्छेसारखं, पतीच्या मतासारखं वागणारी असावी. ती पतिव्रता असते. आणि या पतिव्रत्यानं त्या बाईला फुकटात मोक्ष मिळतो. अनायासे म्हणजे सहज, फुकट. अनायासे आत्महिता भेटेची ते. फुकटात मोक्ष आहे. देवानं बायकासाठी मोक्ष फार सोपा केला आहे. जगात सगळ्यात दुर्मिळ काय असेल तर तो मोक्ष आहे. आणि पुरुषासाठी भयानक अवघड केला आहे. भयानक अवघड. याजसाठी तप, याजसाठी जप, व्यासे अमुक ग्रंथ केले. तपश्चर्या करा, कायनो करा, बायनो करा, सप्ताह करा, विवेक वैराग्य आणा, निष्काम नाम, निष्काम कर्म, निष्काम हरिनाम, हे सगळं पुरुषाला आहे. पुरुषाला मोक्ष भयानक अवघड आहे. भयानक अवघड आहे. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. भक्ती ते कठीण सुळावरील पोळी. तसं मोक्षही कठीणच आहे. मोक्ष ते कठीण सुळावरील पोळी. भक्ती जशी सुळावरची पोळी आहे, तसं मोक्ष सुळावरचीच पोळी आहे. पण पुरुषासाठी देवानी मोक्ष भयानक अवघड केला आहे. जगात सगळ्यात दुर्मिळ मोक्ष आहे, पण तो दुर्मिळ आहे पुरुषासाठी, परंतु स्त्रियासाठी अतिशय सोपा केला आहे. आणि तो घर बसल्या केला आहे. पत्नीने फक्त पातिव्रत्य पाळावं, बाईने फक्त पातिव्रत्य पाळावं. एका पातिव्रत्याने त्या बाईला फुकटात मोक्ष मिळतो. अनायासे आत्महिता भेटेची ते. अनायासे आत्महिता भेटेची ते. ही आठ पाळायला पाहिजे. बाई चारित्र्य संपन्न असावी, पतीशी एकनिष्ठ असावी, आणि पतीच्या मतानुसार वागणारी असावी. पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता. पतीच्या मतानुसार वागणारी असावी, पतीच्या इच्छेनुसार वागणारी असावी. ती पतिव्रता आहे. आणि मग तिला फुकटात मोक्ष आहे, नुसत्या पतीच्या सेवेने. तुम्ही म्हणाल डॉक्टर मोठे साहेब, ज्ञानोबा असं म्हणतायत आणि तुम्ही सांगतायत की पतीचे मता, ठीक आहे, बाई चारित्र्य संपन्न असेल, पतीशी एकनिष्ठ असेल, ते सोपं आहे, आम्ही पाळू. पण पतीचे मता हे कसं पाळावं
हे जरा अवघडच आहे की पतीच्या मता किंवा पतीच्या मतासारखं वागणं हे जरा नाही भलतंच अवघड आहे हो. बायका म्हणतील डॉक्टर मोठे साहेब, पती जर खादाडा पिदाडा असेल, दारुडे असेल, वाईट वागणारा असेल, आम्हाला हाणणारा मारणारा असेल, तर आम्ही त्याच्या मतासारखं कसं वागावं? हां, आणि मग आम्ही पतिव्रता कसं बनावं, आम्हाला मोक्ष कसा मिळावा? मी म्हणतो मावल्यानो, तुमचा नवरा खादाडा आहे, पिदाडा आहे, दुष्ट दुराचारी आहे, मान्य आहे. पण तुमचा नवरा रावणा इतका तर वाईट नसेल. तुम्हाला रावण माहीत होता? तुमचा नवरा खादाडा आहे, पिदाडा आहे, दुष्ट आहे, दुराचारी, पण रावणा इतका तर वाईट नसेल. रावणासारखा वाईट माणूस जगात झाला नाही, होणारा नाही, इतका दुष्ट आणि दुराचारी. पण रावणाची बायको भारतातली नंबर 1ची पतिव्रता होती, मंदोदरी. 5 पतिव्रता किंवा 5 भारतीय कन्यात 5 भारतीय नारीपैकी एक होती. अहिल्या, मंदोदरी, द्रौपदी, कुंती आणि सीता, या 5 पंचकन्या आहेत, पंचनारी आहेत. त्यात मंदोदरी एक आहे. इतका दुष्ट रावण, इतका दुष्ट रावण. पण मंदोदरी पतिव्रता होती. कशामुळं? पतीची मता, पतीची मता. मंदोदरी रावणाशी एकनिष्ठ होती, चारित्र्य संपन्न होती, हा तर गुण होताच. पण दुसरा गुण पतीची मता. धनोबरा म्हणतात पतीची मता. तुम्ही चारित्र्य संपन्न असायलाच पाहिजे, पतीशी एकनिष्ठ राहायलाच पाहिजे, पण त्याच्या जोडीला पतीची मता, तर तुम्ही पतिव्रता, अन्यथा नाही. व्याख्याच केली, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची. ते पतीच्या मतासारखं वागा. मग तुमचा नवरा रावणा एवढा तर दुष्ट नसेल? तुमचा नवरा हिरण्यकश्यप एवढा दुष्ट नसेल का? कयाधू पतिव्रता नव्हती का? कयाधू पतिव्रताच होती, हिरण्यकश्यपाची बायको. तो का साधा गरीब होता का? स्वतःच्या पोराला, प्रल्हादाला मारायला निघाला. कयाधूचा छळ केला का? कयाधू प्रल्हादाची बाजू घेत होती. प्रल्हाद कयाधूचा मुलगा होता. तुमचा नवरा हिरण्यकश्यप एवढा, रावणा एवढा तो दुष्ट नसेल? तरी या दोघी, कयाधू आणि मंदोदरी, पतिव्रता ठरल्या ना, पतीच्या मतासारखं वागल्या. मंदोदरी वेळोवेळी सूचना करायची रावणाला की नाथ, सीता ही जगदंबा आहे, जगत जननी आहे, जगाची आई आहे, ती लक्ष्मी आहे, नारायणाची पत्नी आहे, तिला सोडा, आपल्या कुळाचा नाश होईल. रावण अंगावर धावून यायचा, अंगावर धावून यायचा, तलवार काढून हा करायचा. त्या मालिकेत पाहिलं असेल तुम्ही. त्या मालिकेत रावण अंगावर मंदोदरीच्या धावून यायचा. मंदोदरी गप्प बसायची, रावण म्हणेल तसं ऐकायची, वागायची. पतीची मता, गप्प बसायची. आणि म्हणून एवढा दुष्ट दुराचारी रावण, पण त्याच्या मतासारखी मंदोदरी वागली, आणि म्हणून पतिव्रता ठरली, आणि अनायासे आत्महिताला भेटली, फुकटात मोक्ष मिळाला. मग तुमचा नवरा रावणा एवढा तर दुष्ट नसेल की हो? तुमचा नवरा हिरण्यकश्यप एवढा दुष्ट नसेल ना? सोसा ना थोडं. अनुकूल गोष्टीत तर कोणी उड्या मारील हो, प्रतिकूल परिस्थितीत तुम्हाला उड्या मारता याव्यात. नवरा चांगला आहे, त्याच्या पुढं केलं, किंवा त्याने आपल्या पुढं केलं, खूप चांगलं आहे, प्रेमळ आहे, त्याच्या मतासारखं वागायचं सोपं आहे. मग मोक्ष सोपा केला आहे, पण अनुकूल परिस्थितीत देव तरी मोक्ष कसा देईल? सोपा केला आहे, पण प्रतिकूल परिस्थितीत देव मोक्ष देईल. नवऱ्याच्या सेवेने किंवा नवऱ्याच्या मतानुसार वागल्याने मोक्ष मिळतो ना. मग नवरे दुराचारी आहेत, नवरे दुराचारी आहेत. चांगला नवऱ्याने त्याच्या मतासारखं वागलं तर सहज मोक्ष मिळेल, मग तकलीफच नाही ना. पण भगवान बी हुशार आहे ना. नवरा दुष्ट दुराचारी आहे, परिस्थिती प्रतिकूल आहे, त्याच्यात तुम्हाला नवरा सांभाळता आला पाहिजे, त्याच्या मतानुसार वागता आलं पाहिजे. ही तुमची सत्व परीक्षा आहे, आणि मग मोक्ष आहे. इतक्या सहज किंवा फुकट तरी कसा मिळेल? पतीशी एकनिष्ठ आहात, चारित्र्य संपन्न आहात, पण जोडीला पतीच्या मताना सारखं वागा, जोडीला पतीच्या मतासारखं वागा, ही पतिव्रतेची व्याख्या आहे. पण नवरा दुष्ट दुराचारी, मग तुम्ही म्हणता आम्ही कसं वागावं? त्याच्या मतासारखं आम्ही कसं वागावं? तुम्हाला वागावं लागेल, तेव्हाच तुम्ही पतिव्रता ठराल आणि तुम्हाला मोक्ष मिळेल. आणि म्हणून
माझं एक तुम्हाला सजेशन आहे. नवरा दुष्ट आहे, दुराचारी, मान्य आहे. कडू आहे, कपटी, हाणतोय, मारतो, दारोडा आहे, खदाडा आहे, पिदाडा आहे, दुष्ट दुराचारी आहे. दारू पिऊन घरी आला, दारू पिऊन घरी आलाय. तुम्ही बायका काय करता? तुम्ही त्याच्याशी अतिशय बॅडली रिॲक्ट होता, अतिशय बॅडली. आला का ढोसून, पुढे अजून एक घाण शब्द लावता, तुम्ही वापरत नाही. आला का ढोसून, हा तुमचा शब्द ऐकून त्याची तळपायाची आग मस्तकाला जाते. नवरा दारू पिऊन आला की तुम्ही त्याच्याशी बॅडली रिॲक्ट होता, त्याचा तिटकारा करता, घाण घाण बोलता. आणि मनुष्य आपला नवरा असो की परका असो, कुणी असो, ज्ञानोबा सांगतायत, देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा अद्वेष उपजती श्रवणाद्वारे. ओवी नीट ऐका. देखे शब्दाची व्याप्ती निंदा आणि स्तुती, ते तर द्वेषा अद्वेष उपजती श्रवणाद्वारे. तुमची कोणी स्तुती केली, तोंड भरून बोलले तुम्हाला, तुमची कोणी स्तुती केली, स्तुती कानाला प्रिय आहे. कान हा ज्ञानेंद्रिय, शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. स्तुती कानाला आवडते, निंदा कानाला आवडत नाही. तुमची कोणी स्तुती केली, ज्यांनी स्तुती केली त्याच्याबद्दल तुम्हाला राग अर्थात प्रीती निर्माण होते, प्रेम निर्माण होतं, रागद्वेष. ज्यांनी कोणी स्तुती केली त्याच्याबद्दल राग अर्थात प्रेम प्रीती निर्माण होते आणि तुम्ही त्याच्यासोबत सद्वर्तन करता. सद्वर्तनातून पुण्याचा जन्म होतो, तुमची मैत्री होते. पण तुमची कोणी निंदा केली, तुम्हाला तोंड टाकून बोलले, घाणघाण शिव्या दिल्यात, तुमची निंदा केली आणि कानाने निंदा शब्द भोगला की तात्काळ ज्यांनी निंदा केली त्याच्याबद्दल द्वेष निर्माण होतो. हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधातून माणसाचा सारासार विचार नाहीसा होतो, त्यातून बुद्धी भ्रष्ट होते आणि मनुष्य ज्यांनी निंदा केली त्याच्याबरोबर गलिच्छ वर्तन करतो, हाणतो, मारतो, शिव्या देतो, त्यातून पापाचा जन्म होतो. तुमची दुश्मनी लागते. पाप पुण्यातून संसार बंधन तर घडतं, पण यातून मैत्री आणि दुश्मनी या दोन गोष्टी जन्माला येतात. आणि म्हणून भगवंत म्हणतात की ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते, संगात संजयाते कामा, कामात क्रोधोबी जायते, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रम, स्मृतिवंशात बुद्धिनाशो, बुद्धिनाशात प्रणश्यती. तुमची कोणी स्तुती केली आहे, ज्यांनी स्तुती केली आहे, स्तुती करणाऱ्याबद्दल राग अर्थात प्रीती प्रेम, आणि त्या रागातून अर्थात प्रीतीतून प्रेमातून सद्वर्तन, त्यातून पुण्य आणि तुमची मैत्री. पण तुमची कोणी निंदा केली आहे, आत सुप्त अवस्थेत अहंकार दडलेला असतो. तुम्हाला कोणी घाणघाण बोलले, शिव्या दिल्यात, तुमची निंदा केली, अहंकार सुप्त अवस्थेत दडलेला असतो. तो आतून हृदयातून ढुसणी मारतो, तुम्हाला कोपरखिळी मारतो आणि म्हणतो बघ त्या अमक्या अमक्याने तुझी निंदा केली. ज्यांनी निंदा केली तात्काळ त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धिभ्रष्ट, त्यातून गलिच्छ वर्तन, शिवीगाळ, हाणामारी आणि दुश्मनी, पापाचा जन्म आणि दुश्मनी. संसार बंधन तर आलंच पाप पुण्यामुळं, ते भोगावंच लागतं, पण दुश्मनी आली. मग कुणी असो, आपला मनुष्य असो परका असो, अहो बाप असू द्या, पोटचं लेकरू आहे, बाप आहे, पोटचं लेकरू आहे, पण वाईट वागतंय लेकरू. प्रेमानं समजून सांगितलं लेकराला तर लेकरू ऐकतच सुधारतंय. पण ठीक आहे, लेकरू चुकतं, वाईट वागतंय, बसल्या उठल्या बाप जर लेकराला शिव्यात देत असेल तर पोटचं लेकरू डाफरतं, पोटचं लेकरू डाफरतं, अंगावर येतं किंवा घर सोडून जातं. निसर्गात कानाला निंदा आवडतच नाही आहे, सृष्टीचा नियम आहे. कानाला स्तुतीच प्रिय आहे. सख्या बापानं जर आपल्या लेकराला शिव्या दिल्या, निंदा केली, तर ती पोटच्या लेकरालाही आवडत नाही. पोरगं बापावर डाफरतं नाही तर निघून जातं. निसर्गात कानाला निंदा आवडतच नाही. मग नवरा घरात दारू पिऊन आलाय, आल्याला तुम्ही आला का ढोसून, टिंब टिंब आला का ढोसून, धंदाचे ना तुला, उठसूट उठसूट टिंब टिंब प्यायचं घरी यायचं. मूर्ख आहेस ना, नालायक आहेस ना. तुम्ही दारू पिलेल्या नवऱ्याची निंदा केली.
निंदा शब्द त्याच्या कानावर पडला, वाईट वाईट बोलले, त्याची निंदा केली. ही निंदा नवऱ्याच्या कानावर पडली, ती निंदा त्याच्या कानानं भोगली आहे. तात्काळ त्या बायकोबद्दल द्वेष, नवऱ्याच्या मनात तात्काळ बायकोबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध. आणि क्रोध म्हणलं की सारासार विचार नाहीसा होतोच, त्याला आग्यापिछा नसतो. सारासार विचार नाहीसा, त्यातून बुद्धिभ्रष्ट, आणि त्यातून बायकोसोबत गलिच्छ वर्तन. तो तुम्हाला हाणणार, मारणार, शिव्या देणार, तुमचं भांडणच होणार, तुमचे संबंध विकोपाला जाणार, तुमचं फाटणारच, जुळणारच नाही, फाटणारच. आणि म्हणून शहाणे असाल तर बायकांना एक करा, नवरा पिऊन आलाय ना, येऊ द्या, आलाय ना, त्याला प्रेमानं रिसीव करा. तो नालायक आहे, चुकलायचे, पण प्रेमानं रिसीव करा. गाढवाला पाटील म्हणा, तो गाढव आहे पण गाढवाला पाटील म्हणा, प्रेमानं रिसीव करा. या म्हणाव, त्याला पलंगावर बसवा, त्याला आडवं करा, त्याच्या पायातला बूट काढा, सॉक्स काढा, त्याला पाण्याचा ग्लास द्या, चहा पाण्याचं विचारा, त्याला जेवण द्या, ताट द्या, प्रसंगी भजे करून द्या. दारू प्यायला ना भजे करून द्या, काही बिघडत नाही, भजे करून द्या, खाऊ द्या त्याला. एवढं करा, त्याच्याशी बॅडली रिॲक्ट होऊ नका. तो अपकार करतोय, तुम्हाला म्हणता अगं अण्णा भजे, तुझं फलानं बिस्तानं घाणघाण बोलतोय, तुम्हाला अपकार करतोय, पण तुम्ही त्याच्यावर उपकारच करा. तो घाण बोलतोय, अपकार करतोय, तुम्ही उपकारच करा. त्याला पाणी द्या, ताट द्या, जेवण द्या. तो भले अपकार करतोय, तुम्ही उपकार करत राहा. आणि उपकारात फार ताकद असते. अनेक दिवस विसोबा खेचर ज्ञानोबा राहिला, अपकारच करत राहिला, जोडी फाडली, नको जीवन नकोसं केलं, काय केलं नाही सगळ्यांना माहिती. या विसोबा खेचराने ज्ञानोबाराला आयुष्यभर त्रासच दिला. पण ज्यावेळेस ज्ञानोबाराच्या पाठीवर मांडे भासताना विसोबा खेचराने पाहिलं, विसोबाची झाक गेली, विसोबा शरण आला, ज्ञानोबाराच्या पायावर लोळला. उपकारात ताकद असती. विसोबा अपकार करत होता, ज्ञानोबराय विसोबावर उपकारच करत होते. अपकार करणाऱ्यावर उपकार करतो तो संत असतो, साधू असतो. नवरा अपकार करतोय, करू द्या, तुम्ही उपकारच करा. एक वेळ असेल की त्या उपकारात एवढी ताकद असते, नवरा वितळेल, त्याचं हृदय पाजरेल की मी एवढा त्रास देतो बायकोला, वाईटच बोलतोय, एवढा छळ करतोय, मी अपकार करतोय, तरी ती माझ्यावर उपकारच करते. एक दिवस तुमच्या पायावर लोळेल आणि तुमच्या मुठीत येईल. आणि तुमच्या मुठीत आला की तुम्ही सांगाल तसं तो वागेल. आणि मग पतीचे मता, इथून पुढं मग पतीचे मता ज्ञानोबा आहे, पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची. अहो काय करतोय नवरा, करू द्या ना, काय छळ करील. तुम्ही नवऱ्याची बायको बनू नका, नवऱ्याची आई बना. अखिल जगातील पत्न्यांना मी ज्ञानेश्वरीतून संदेश देऊ इच्छितो, सगळ्या जगातल्या महिलांना, तुम्ही नवऱ्याची बायको बनू नका, नवऱ्याची आई बना. आणि बायको ही नवऱ्याची आईच असते, नवऱ्याची आई असते. मी तुम्हाला पुरावा देईल नाथ महाराजांचा. नाथ महाराज लिहितात, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्री असी, संग करू नये स्त्रीपासी, क्षणे क्षणे विषयासी त्यागवी वेद. ववी पुन्हा एका नाथ महाराज, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्री असी, संग करू नये स्त्रीपासी, क्षणा त्यागवी वेद. नाथ महाराज म्हणतात की आपल्याला आपल्या पत्नीपासून एक मुलगा झाला, तो मुलगा झाला म्हणजे आपणच आपला अंश पत्नीच्या उदरात ठेवला आहे, आणि आपलाच अंश मुलाच्या रूपानं पत्नीच्या गर्भातून बाहेर आला आहे. अर्थात त्या नवऱ्यानेच त्या बाईच्या पोटी जन्म घेतलेला असतो. हे नाथ महाराज बोलतात, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्री अशी, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागवी वेद. आपण आपला अंश आपल्या पत्नीच्या उदरात ठेवला आहे. आपण आपला अंश मुलाच्या रूपानं आपल्या पत्नीच्या उदरात ठेवला आहे. तो मुलगा जन्माला आला आहे आपल्या बायकोच्या पोटी, म्हणजे प्रत्यक्ष हा नवराच बायकोच्या पोटी जन्माला आला आहे. आणि त्या दिवसापासून पुढं ती बायको आपली आई असते. हे नाथ महाराज म्हणतात, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागी वेद. आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली या स्त्री असी, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागी वेद. आपल्या मुलाच्या रूपानं आपण आपलाच अंश पत्नीच्या उदरात ठेवला आहे. तो मुलगा जन्माला आला आपल्या बायकोच्या पोटी, त्या मुलाच्या रूपानं आपणच जन्माला आलो. आणि त्या दिवसापासून ती बायको आपली आई असते. हे नाथ महाराज भागवतात बोलतात. आणि म्हणून एका कवीने म्हटले, स्त्री ही एका क्षणाची पत्नी असते पण अनंत काळची माता असते. कोण कवी, मला आता नाव आठवत नाही त्याचं, पण एका कवीनं म्हटलंय, स्त्री ही क्षणाची पत्नी आहे पण अनंत काळची माता आहे. पत्नी माता आहे हो,
पत्नी माता आहे. आणि म्हणून बायकाने नवऱ्याची बायको बनवणे, आई बनावं. शानीबाई ती असते की जी आपल्या नवऱ्याची आई बनते. बायको बनवू नका. बायको म्हणलं की उसनं प्रेम असते. नवरा बायको म्हणलं की ॲडजस्टमेंट असते. मुलात आईत ॲडजस्टमेंट नसते. मुलात आईत ॲडजस्टमेंट नसते. रस्त्याने मुलगा चालला, आई चालली आहे. तरणा बाण मुलगा आहे, 25 वर्षाचा, ताकदवान आहे. मुलगा आणि आई चाललेत, ताकदवान मुलगा आहे, समोरून वाघ आलाय आणि आई म्हातारी आहे. पण म्हातारी आई ताकदवान मुलाला मागं घालते आणि वाघासोबत 2 हात करते आणि मला खा म्हणते, माझ्या मुलाला वाचव. ही आई असते, हे आईचं प्रेम असते. नवऱ्याची आई बना, नवऱ्यावर खरं प्रेम कराल. जुन्या काळी बायका टोपल्यात लहान लेकराला घालायच्या आणि खुरपायला जायच्या रानामध्ये. लहान बाळ त्या टोपल्यात झाडाखाली ठेवलं आहे, ते खिळत आहे टोपल्यात आणि बाया खुरपाच्या नादात रंगल्या. तेवढ्यात एक मोठा साप यावा आणि बाळाच्या टोपल्यावर फणा काढून उभा राहावा. मग ती आईनी पाहावा, हातातलं खुरपं फेकून देते, हाताने त्या सापाचं मुंडकं धरते. घरात पालीला भिणारी आई पण सापाचं मुंडकं धरते, मला चाव पण माझ्या बाळाला वाचव. ही आई असते. हे प्रेम असते. प्रेम स्वार्थी नसते, प्रेम परार्थी असते. जे दुसऱ्यासाठी जगतं ते प्रेम. प्रेम स्वतःसाठी कधीच जगत नाही, प्रेम दुसऱ्यासाठी जगतं. प्रेम स्वार्थी नसतं, प्रेम परार्थी असतं. आणि तुमचं ज्याच्यावर प्रेम आहे फक्त त्याच्यासाठी तुम्ही जगता. आणि ती व्यक्ती जीवनातून निघून गेली की तुम्ही जगू शकत नाहीत. तुम्ही जगू शकत नाहीत. आणि ती फक्त आई असते, बाप असतो. आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे फक्त मायबाप असतात, जगात दुसरं कोणी नाही. आपल्यावर निस्वार्थ प्रेम करणारे फक्त 3च व्यक्ती जगात. एक आपले जन्मदाते मायबाप, दुसरे संत आणि तिसरा भगवंत. आणि म्हणून म्हटलं, तुम्ही संत मायबाप कृपावंत, काय मी पतित कीर्तिवानो. संत मायबाप आहेत, भगवंत मायबाप आहे, जन्मजाते आईवडील मायबाप आहेत. विषांतर होईल तिकडे जात नाही. नवऱ्याचे मायबाप बना, नवऱ्याची आई बना, बायको बनवू नका. हां, आई मुलावर प्रेम करते. प्रसंगी म्हणते, मी मेलीच चालेल पण माझं बाळ वाचावं. हे प्रेम आहे. ज्याच्यावर प्रेम करतात त्याच्यासाठी जगतात. आणि ती प्रिय वस्तू ज्याच्यावर प्रेम आहे ती जगातून निघून गेली तुम्ही जगूच शकत नाहीत. प्रेम स्वतःसाठी जगत नाही, हमेशा दुसऱ्यासाठी जगतं. आणि ज्याच्यावर प्रेम आहे त्याच्यासाठी तुम्ही जगत असता. मुलावर प्रेम आहे, तुम्ही मुलासाठी जगतात. आणि मग मुलं जर गेलं, दगावलं, तर आई जगू शकत नाही. जगू शकत नाही. जगते कशी बशी, पण त्या जगण्याला काही लाज नसते, काही रया नसते. प्रेम परार्थी असते, स्वार्थी नसते. आणि प्रेमच करायचं नवऱ्यावर, तर नवऱ्याची आई बना, बायको नाही. बायकोचं प्रेम स्वार्थी असते. नवरा बायको ही एक ॲडजस्टमेंट आहे. मैं तुम्हारे लिए चांद लाऊंगा आणि तारे लाऊंगा आणि तालाब में कूदूंगा आणि फलाना करूंगा आणि बिस्ताना करूंगा. ते सिनेमातले डायलॉग पंचट आहेत, काही चव नाही त्याला. ते हिरोने म्हणा, तू मेरे लिए क्या करेगा, त्याने म्हणा, मैं तेरे लिए चांद लाऊंगा, तेरे लिए तारे लाऊंगा. तुझ्या बापाने आणले होते का तारे चांद? तुला कुठं सापडायचे चांद आणि तारे? तुझ्याच्याने गुलाबाचं फुल आणणं होय ना, गुलाबाचं फुल आणणं होय ना, तू म्हणतो चांद तारे आणतो. हे पंचट डायलॉग आहेत सिनेमातले. नवरा बायको हे प्रेम नाही, एक वासना आहे. बायको मेली तर महिना झाला तर नवरा म्हणतो 1 महिन्याने, मला बायकोची गरज नाही हो, पण पप्प्याला माय पाहिजे. पहिल्या बायकोपासून 1 लेकरू झालं ना पप्प्या, मला बायकोची गरज नाही हो, पण पप्प्याला माय पाहिजे. हा भाडकाव तुलाच पाहिजे म्हण ना, पप्प्याला कशाला माय पाहिजे. वासना आहे, हे प्रेम नाही. नवरा बायकोत प्रेम नाही, वासना आहे. त्याला प्रेम बनवा. नवरा बायको तर प्रेम असतं, पण जर तुम्ही नवऱ्याची आई बनले तर ते प्रेम आहे, आणि बायको बनले तर ती वासना आहे. मारता नवरा मेला तर रडताना बायको म्हणते, तुम्ही मेले आता आमचं कसं होईल. आई म्हणते का असं? मुलगा जर मेला आई पडतं, आई म्हणते का तू गेला माझं कसं होईल. ती धडकाच घेत असते, तोंडातून शब्दच निघत नाही. पण बायको म्हणते, तुम्ही गेले आता आमचं कसं होईल. हे प्रेम आहे का? आमचं कसं होईल हे प्रेम आहे? ही वासना आहे. हां, ज्याच्यावर प्रेम आहे त्याने किती छळू द्या तुम्हाला, त्याचा रागच येत नाही. आईला मुलांनी किती छळू द्या, ती खस्ता खाते, खस्ता खाते, वेडी होऊन त्याच्या मागं फिरते. त्या मुलांनी लातानी हाणू द्या, त्याला बाबा बाबाच करते. किती छळ करू द्या आईच्या मुलांनी, ती सहनच करते. नवऱ्याने बायकोचा छळ करू द्या, बायको सहन करते का? आज दुसऱ्या दिवशी सुटकेस भरते आणि माहेरला पळते आणि घटस्फोटाची नोटीस पाठवते. का? प्रेम नाही, ही वासना आहे. नवरा बायकोत प्रेम नाही, वासना आहे. नवरा बायकोत प्रेम असावं, आणि जेव्हा बायको नवऱ्याची आई बनेल तेव्हा ते प्रेम येईल. तुम्ही नवऱ्याची आई बना, बायको बनवू नका.
बायको बनाल तर भांडण तटास होईल, घटस्फोटच होतील. अहो, घटस्फोट हा शब्द आपल्या हिंदू संस्कृतीत ऐकायला सुद्धा मिळत नव्हता. गेल्या 100 वर्षाच्या पाठीमागचा काळ पहा, घटस्फोट हा भारतीय संस्कृतीत शब्दच नव्हता. हा डायव्होर्स, घटस्फोट हा शब्द 100 वर्षात, या 150 वर्षात आला आहे आपलीकडं. गाय जशी म्हातारी झाली तर खानदानी मनुष्य दावणीला मरू द्यायचा, पण तिला विकत नव्हता कोणाला. गाय दावणीला मरायची, खानदानी मनुष्य गायला विकत नव्हता. गाय विकणं पाप आहे, कन्या विकणं पाप आहे. तुकोबाराय बोलतात गाय विकू नये. तुकोबाराने 3 गोष्टी सांगितल्यात: कथा विकू नये, गाय विकू नये आणि कन्या विकू नये. पाप लागतं. तिकडं जात नाही मी, आता विषयांतर होईल, पण हे शास्त्र आहे. तुकोबाराय सांगतात गाय म्हातारी झाली आहे, दावणीला मरू द्यायची, पण विकायची नाही. तसं बाई, नवऱ्याने किती छळ केला, करू नये नवऱ्याने छळ, नवऱ्याने नीट वागावं, पण नवऱ्याने हुकून चुकून छळ केला, बाई उमरा ओलांडत नव्हती. तुझ्या उमऱ्याच्या आत जीव देईल म्हणायची, मरल म्हातारी जर्जर होऊन, पण तुझा उमरा ओलांडायची नाही. आज राहिले का? अरे म्हणू देण्यात पोरी, नवऱ्याने नीट वागावं, पोरांनी नीट वागावं. मान्य आहे मला, पोरांनी आरोगंड वागू नये, पण पोरी आरे म्हणू देण्यात. आरे म्हणले की का रे, बॅग भरायचे आणि पळायचे, लगेच नोटीस. एवढं सोपं नाही आहे. म्हणून नवरा बायको, पती पत्नीचं नातं एक ॲडजस्टमेंट झाली. हे प्रेम नाही, ॲडजस्टमेंट झाली. बायको भाकरी घालते म्हणून नवरा सांभाळतो, आणि नवरा सांभाळतो म्हणून बाई भाकरी घालते. बायको भाकरी घालते म्हणून नवरा सांभाळतो, आणि नवरा सांभाळतो म्हणून बायको भाकरी घालते. ही एक ॲडजस्टमेंट झाली आहे. हे प्रेम नाहीच आहे, ही ॲडजस्टमेंट आहे. आणि म्हणून नवरा बायकोत प्रेम असावं, नवरा बायकोत प्रेम असावं तर नवऱ्याची आई बना, नवऱ्याची आई बना. आणि बायको ही नवऱ्याची आईच असते. मी बोलून गेलो, आत्मा वय पुत्र नामासी, पुत्र झाली स्त्री अशी, संग करून आहे स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्याग विवेद. नाथ महाराज, एकनाथी भागवत. बायको ही नवऱ्याची आईच असते. आपल्यापासून आपल्या पत्नीला एक मुलगा झाला की त्या बाईच्या उदरातून आपलाच अंश बाहेर आला आहे मुलाच्या रूपानं, तिथून पुढे ती आपली आई आहे. हां, नसबंदी करायची गरज नाही आहे. नाथ महाराजांनी ऑलरेडी नसबंदी करून टाकली आपली. कुटुंब नियोजन केलं आहे. आत्मा वे पुत्र नामासी, पुत्र झाली स्त्री अशी, संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागी वेद. वेद सांगतोय तुमच्या पत्नीपासून तुम्हाला एक मुलगा झाला, त्या मुलाच्या रूपानं तुमचाच अंश बाहेर आला आहे. तुम्हीच जन्म घेतला त्या बाईच्या पोटी, बायकोच्या पोटी, तिथून पण ती तुमची आई आहे. संग करू नये स्त्रीपाशी, क्षणे क्षणे त्यागी वेद. कुटुंब नियोजन केलं आहे नाथ महाराजांनी, नसबंदी केली तुमची. आणि म्हणून स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळची माता आहे. तो कोण कवी मला आठवण आहे आता, पण ही इज रिअली ग्रेट. त्यांनी जे वाक्य वापरले ते नाथ महाराजच्या उवीला धरून आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी परंतु अनंत काळची माता आहे. आणि म्हणून आपली पत्नी ही आपली अनंत काळाकरता माताच आहे. कोणत्याही पत्नीने आपल्या नवऱ्याची आई बनावं, पत्नी बनवू नये. तुम्ही आई बनवून बघा, नवऱ्याने किती छळ करू द्या, त्या छळामध्ये एक आनंद असतो. मुलगा आईला छळतो, रडत बसते का नाही? लोक कुणी जर गारानं केलं म्हातारीमध्ये, जाऊ द्या आपलंच लेकरू छळू द्या, छडलं तर येईल ना ठेप्याला, आज नाही उद्या येईल, परवा येईल. आणि नाही आलं तर तिला काय वाटत नाही का? त्या मुलावर प्रेम आहे, जगते मुलासाठी. प्रेम प्रेम ज्याच्यावर प्रेम आहे त्यासाठी तुम्ही जगता. मुलावर प्रेम आहे, मुलासाठी जगता. हां, मग तुम्ही नवऱ्यासाठी जगा ना. नवऱ्यावर प्रेम आहे तर नवऱ्यासाठी जगा. त्याने किती छळू द्या, तुम्हाला कंटाळा येणार नाही. नवऱ्याने छळू नये, छळू नये, त्यांनी नीट वागावं. पण छळलं तर तुम्हाला दुःख होणार नाही का? त्याच्यावर प्रेम आहे. मुलाने किती छळ, आईला दुःख होत नाही का? मुलावर प्रेम आहे. मग नवऱ्यावर प्रेम करा ना. नवऱ्याने छळ तर दुःख व्हायचं नाही. आणि नवऱ्यावर प्रेम करायचं तुम्हाला आई बनावं लागेल. आणि म्हणून नरबारांनी जो विषय मांडला की म्हणून पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. की हे जे 4 विषय मांडले तुकोबाराने याच्या अभंगाच्या पहिल्या चरणात, की स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती, यातला जो चौथा मुद्दा आहे की सेवापती. चौथा मुद्दा काय? सेवापती. स्वामी काज गुरुभक्ती, पितृवचन सेवापती. हा जो चौथा मुद्दा आहे, सेवापती. पहिला मुद्दा मांडला आहे, तुम्ही तुमच्या स्वामीचं, मालकाचं काम
टंगळमंगळ न करता इमाने इतबारे करा, ही विष्णूची महापूजा आहे. गुरुची सेवा इमाने इतबारे करा, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. आईवडिलाची इमाने इतबारे सेवा करा, त्यांचा शब्द पाळा, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. तसं पत्नीने पतीची इमाने इतबारे सेवा करावी, त्याचा शब्द पाळावा, ही सुद्धा महाविष्णूची महापूजाच आहे. आणि पतीची सेवा करणारी बाई पतिव्रता असते. आणि पतिव्रता तिला म्हणतात ज्ञानोबा आहे की जी पतीशी एकनिष्ठ आहे, चारित्र्य संपन्न आहे आणि पतीच्या मतासारखं वागते, ती पतिव्रता. म्हणून पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. तुम्ही पतीशी एकनिष्ठ राहा, चारित्र्य संपन्न राहा आणि पतीच्या मतासारखं वागा, तो म्हणेल तसं वागा, या बाईला पतिव्रता म्हणतात. आणि या एका पतिव्रत्यानं तुम्हाला फुकटात मोक्ष आहे आणि तुमची देवावर सत्ता आहे. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. इतकं बाईसाठी मोक्ष सोपा आणि फुकट केला आहे. अनायासे म्हटले, अनायासे म्हणजे फुकट, सहज. इतका मोक्ष बाईसाठी देवाने सोपा केला आहे. म्हणून कोणत्याही महिलेने, कोणत्याही पत्नीने ही मोक्षाची आणि देवावर सत्ता गाजवण्याची संधी सोडू नये, हा माझा तुम्हाला संदेश आहे. याचं सोनं करा, याची सुवर्ण संधी करा. आणि मी बोलून गेलो, तुम्ही म्हणता नवरा खादाडा आहे, पिदाडा आहे, मी त्याची उत्तरं दिलीत तुम्हाला. असू द्या ना, किती खादाडा आहे, गाडवाला पाटील म्हणा, त्याच्याशी प्रेमाने पेश या, त्याला शिवाय देऊ नका, दारू पिऊनाला शिवाय देऊ नका, गोडच बोला, पलंगावर झोपा, सॉक्स काढा, बूट काढा, पाणी द्या, चहा द्या, भजे द्या, जेवण द्या. तो अपकार करतो, तुम्ही उपकारच करत राहा. एक वेळ त्याचं काळीज वितळेल. हां, मंबाजीने तुकोबाराला नाही ना तो त्रास दिला, एक दिवशी मंबाजी वितळला. रामेश्वर भट्टाने त्रास दिला तुकोबाराला, तर रामेश्वर भट्ट वितळला. पैठणमध्ये नाथ महाराजाला नाही ना तो त्रास दिला लोकांनी, लोक वितळले, चरणावर लोळले. अपकार करणारा दमतो का उपकार करणारा दमतो बघू आपण. शेवटी अपकार करणारा दमतो, उपकार करणारा दमत नाही. नवऱ्याने किती अपकार करू द्या, तुम्ही उपकारच करत राहा, तो दमेल अपकार करून करून. आणि तो म्हणेल, बाई मी एवढं छळलं, एवढा अपकार केला तरी तुम्हाला गोडच बोलते, माझ्या पुढंच करते. तो तुमच्या पायावर लोळेल आणि एक दिवशी मुठीत येईल. आणि मुठीत आला की तुम्ही सांगाल तसं वागेल, तुमचं ऐकेल. आणि मग त्याची मतं चांगली होतील. आणि मग पतीचे मता अनुसरोनी पतिव्रता, अनायासे आत्महिता भेटेची ते. आणि म्हणून नवऱ्याची पत्नी बनू नका, नवऱ्याची आई बना. मनोभावे तुम्ही नवऱ्याची सेवा कराल, एक पतिव्रता स्त्री बनाल, चारित्र्य संपन्न आणि एकनिष्ठ राहालच नवऱ्याशी, पण पतीच्या मतासारखं वागाल आणि अनायासे फुकटात तुम्हाला मोक्ष मिळेल आणि तुमची देवावरी सत्ता राहील. तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता. आणि म्हणून सेवापती, पतीची मनोभावे सेवा करणं, पत्नीनं पतीची मनोभावे सेवा करणं, ही सुद्धा भगवान विष्णूची महापूजाच आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. ज्या चारही गोष्टीला चकारात्मक सांगितलं, हेची. नोकरानं आपल्या मालकाचं काम इमानी इतबारे टंगळमंगळ न करता करणे, शिष्यानं गुरुची सेवा इमानी इतबारे करणे, मुलानं आईवडिलाचा शब्द पाळणे आणि आईवडिलाची इमानी इतबारे सेवा करणे, आणि पत्नीने पतीची सेवा करणे, या चारही गोष्टी करणे म्हणजे साक्षात भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि तुकोबारा चकारात्मक सांगतायत की हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. यावरील चारही गोष्टीने भगवान विष्णूची पूजा घडते. नुसती पूजा नाही, महापूजा घडते. भगवान विष्णू तुमच्यावर प्रसन्न होतात, तुमचा उद्धार करतात, भविष्यात तुम्हाला मोक्ष देतात, सध्या संसारात बरकतही देतात, सुजलाम सुफलाम तुमचं कल्याण करतात. आणि म्हणून या चारही गोष्टी करा. या आजच्या अभंगात तुकोबारांनी 6 गोष्टी सांगितल्यात की ज्या 6 गोष्टी भगवान विष्णूची महापूजा आहेत. त्यातल्या 4 गोष्टी आपण पाहिल्या, स्वामीकास, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. उरलेल्या 2 गोष्टी तुकोबारा अभंगाच्या 3ऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहित आहेत, सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांच्या दुखे. यावरच्या 4 गोष्टी करा. सोबत 5वी गोष्ट सांगतात की तुम्ही तोंडानं सातत्यानं खरं बोला. सत्य बोले मुखे दुखवे अनेकांची दुखे. तुम्ही सातत्यानं सत्य बोला. खरं बोलण्याला, सत्य बोलण्याला किती महत्त्व आहे. तुकोबारा म्हणतात, खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. बघा, इथं देव फुकटाच जोडला आहे. तुम्ही आयुष्यभर एकच व्रत पाळा, कधीच खोटं बोलायचं नाही, सातत्यानं खरं बोलायचं.
फायदा काय? पांडुरंग फुकटात मिळतो, तुम्हाला फुकटात मोक्ष आहे. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. तेच महाराज म्हणतात की सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखे. सातत्यानं खरं बोला, फुकटात मोक्ष. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. ज्ञानोबाराय स्वमुखाने ज्ञानेश्वरी सांगतायत की ज्ञानेश्वरीसारखा एवढा महान आणि अवघड ग्रंथ मी का लिहू शकलो. ज्ञानोबाराय बोलत आहेत ज्ञानेश्वरी मी का लिहू शकलो. माऊली लिहित आहेत, माझी सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. नीट ऐका, माझ्या सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. ज्ञानोबाराय म्हणतात मी ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ का लिहू शकलो, तर माझी सत्यवादाचे तप. मी ज्ञानेश्वरी का लिहू शकलो, तर याचं कारण मी जेव्हा जेव्हा अवतार धरला किंवा मनुष्य म्हणून जमिनीवर आलो या धर्तीवर, तेव्हा एकच केलं, मी माझ्या तोंडानं सतत सत्य बोललो, एकदाही खोटं बोललो नाही, सतत सत्य बोललो. याचं फळ काय, तर ज्ञानेश्वरी लिहिण्यास मी पात्र झालो. इतकं खरं बोलायला महत्त्व आहे, इतकं खरं बोलायला महत्त्व आहे. शहाणे व्हा, खरं बोलल्याने देव भेटतो. खरे बोले तरी फुकासाठी जोडे हरी. खरं बोललं तर ज्ञानेश्वरी लिहिता येते, खरं बोललं तर गाथा लिहिता येते. आणि मग ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, सच्चिदानंद बाबाचं प्रेत उठवलं, पाठीवर मांडे भाजले, जडभिंत चालवली. ज्ञानोबाराय म्हणतात हे सगळे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. हे सगळे चमत्कार माझ्या डाव्या हाताचा मळ आहे. माझ्या जीवनातील सर्वात मोठा चमत्कार काय, तर मी लिहिले ज्ञानेश्वरी. तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. माझ्या जीवनातलं सगळ्यात मोठं फळ काय, तर मी लिहिले ज्ञानेश्वरी. तया फळाची महाद्वीप पातली प्रभू. इतकं मोठं महत्त्व सत्य बोलण्याला आहे. आणि म्हणजे सातत्यानं सत्य बोलतो, ही सुद्धा भगवान विष्णूची महापूजाच आहे. ही 5वी महापूजा आहे. महाभारताच्या युद्धात काही परिणाम दिसून येईना. अकरा दिवस झाले पांडव कौरव लढतायत, काही परिणाम दिसून येईना. भगवान कृष्ण युधिष्ठिराकडे गेले आणि युधिष्ठिर म्हणले, दादा. युधिष्ठिर मोठा होता, त्याचा मुलगा, पण दादा म्हणायचे, मोठा होता. भगवान कृष्ण देव वयाने लहान होते थोडे. भगवान श्रीकृष्ण म्हणाले, दादा तुम्हाला युद्ध जिंकायचं का. म्हणले काय बोलतं कृष्णा, युद्ध जिंकायचं का, म्हणजे त्यासाठीच तर करायला होत ना, जिंकायचं ना म्हणले. मग म्हणले तुम्हाला एक काम करावं लागेल. म्हणले काय, तुम्हाला खोटं बोलावं लागेल. म्हणले काय बोलतो कृष्णा, तुला कळतं आहे का, माझं नाव धर्म आहे. मला धर्म का म्हणतात माहिती आहे का, मी माझ्या आयुष्यात एकदाही खोटं बोललं नाही म्हणून मला धर्म म्हणतात. माझं नाव युधिष्ठिर आहे, पण नाव पडे धर्म का, तर मी कधीच खोटं बोलत नाही, मी सातत्याने सत्य बोलतो म्हणून मला धर्म म्हणतात. म्हणजे ते तुम्ही कुणी असा दादा, तो युधिष्ठिर असा नाही तर धर्म असा, तुम्हाला खोटं बोलावं लागेल. बोलणार आहेत का. युधिष्ठिर म्हणतो नाही. मग कृष्ण म्हणले मी चाललो, तुझा पराजय होईल म्हणले. आणि ते थांब म्हणले, कृष्णा थांब. युधिष्ठिर म्हणतो थांब कृष्णा. देव थांबले आणि म्हणले तू काय येड्यासारखं करायला, नीट सांग ना मला काही. म्हणले दादा तिकडं मोठे मोठे चिरंजीव आहेत, इच्छामृत्यू असलेले भीष्माचार्य आहेत, अश्वत्थाम्या चिरंजीव आहेत, कृपाचार्य चिरंजीव आहेत, रती महारथी आहेत. आणि जे चिरंजीव आहेत, इच्छामृत्यू आहेत, ज्यांना मरणच नाही आहे किंवा इच्छामृत्यू आहे, ते मेल्याशिवाय पांडव युद्ध जिंकू शकत नाहीत. आणि त्यांना मारण्यासाठी तुम्हाला खोटं बोलावं लागेल. कसा बसा युधिष्ठिर तयार झाला. म्हणजे काय खोटं बोलावं लागेल. म्हणजे एवढंच बोलायचं की अश्वत्थामा हाता नरवा कुंजरवा. अश्वत्थामा नावाचा एक हत्ती होता आणि अश्वत्थामा द्रोणाचार्याचा मुलगा होता. आपस सोडायचे म्हणले की अश्वत्थामा मेला. आणि हे द्रोणाचार्याला सांगायचं मुलगा मेला, या दुःखानं तो हातबल होईल, धनुष्य गळून पडेल आणि रथात बसेल, शोकाकुल होईल, युद्धच करणार नाही. त्यावेळेस आपण त्याला मारू. कारण आधी त्याने आपल्या अभिमन्यूला अधर्मानं मारले. गर्भामध्ये बहिणीच्या गर्भात सुभद्रेच्या चक्रव्यूहात शिरायचं शिकवलं, पण बाहेर निघायचं शिकवलं नाही. देवाने मुद्दाम शिकवलं नाही. आपल्या भाच्याचं बलिदान दिलं, कारण भाचा मारायचाच होता. आधी कौरवांना अधर्म करू दिला आणि मग पांडवांना उपसलं. बघा म्हणले त्यांनी अधर्म केला, आता तुम्ही अधर्म करा आणि युद्ध जिंका. म्हणले मग तो त्याच्यावर कानावर बातमी गेली द्रोणाचार्याच्या की फक्त तूच असा मनुष्य आहे या युद्धामध्ये की ज्याच्यावर तुझा विश्वास आहे, फक्त खरं बोलणारं तू एकटाच आहे म्हणले. तो तुझ्याकडे येईल म्हणले द्रोणाचार्य, तुला म्हणेल हे खरं आहे का, अश्वत्थामा मेला आहे का. तर तू म्हणायचं हो मेला आहे, पण हत्ती मेला आहे का माणूस मेला हे माहीत नाही. तर तू म्हणायचं मेला आहे, हे त्याच्या कानावर जाऊ द्यायचं. पण हत्ती मेला आहे का अश्वत्थामा मेला आहे हे शब्द काढताना आम्ही ढोल वाजू, हा शब्द कानावर जाऊ द्यायचा नाही. अश्वत्थामा हाता हे ऐकू द्यायचं, पण नरवा कुंजरवा हे त्याच्या कानावर जाऊ द्यायचं नाही. ठरलं.
भीमाने हत्ती मारला अश्वत्थामा. ही बातमी द्रोणाचार्याच्या कानावर गेली. द्रोणाचार्य शोकाकुल झाला, रडत बसला. आला युधिष्ठिरला म्हणतो, मेला का अश्वत्थामा? तर युधिष्ठिर म्हणतो, हो अश्वत्थामा हाता, पण पुढं मला नरवा कुंजना, तेव्हा ढोल वाजिले. अश्वत्थामा हाता हे वाक्य कानावर जाऊ दिलं द्रोणाचार्याच्या, पण पुढं म्हणतो नरवा कुंजरवा, तेव्हा ढोल वाजवले. हे वाक्य कानावर जाऊ दिलं नाही. पुढचा अर्ध नरवा कुंजरवा. शोकाकुल रथात बसलेल्या द्रोणाचार्याला त्या दृष्टद्युम्नाने येऊन मारलं, तलवारीने मुंडकं छेदलं, त्याचे तुकडे केले. उभ्या आयुष्यात एकदाच अर्ध खोटं, आणि ते देवाच्या म्हणण्यावरून. मुद्दा लक्षात घ्या. उभ्या आयुष्यात युधिष्ठिर कधीच खोटं बोलला नाही. एकदाच खोटं बोलला, ते अर्ध खोटं बोललाय आणि देवाच्या सांगण्याहून खोटं बोललाय. परिणाम काय झाला? स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिरच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. वदविले नारायणे मुखे धर्म, अंगुष्ठा त्या कर्मासाठी गेला. नारायणानं कृष्णानं बोलायला लावले, देवाच्या म्हणण्याहून खोटं बोललाय, अर्धच खोटं बोललाय. आयुष्यात एकदाच आणि अर्ध खोटं बोललाय. एवढ्या खोटं बोलल्यानं स्वर्गारोहणाच्या वेळेस युधिष्ठिराच्या उजव्या पायाचा अंगठा गळून पडला. आयुष्यात आम्ही सातत्यानं खोटीच बोलणारी माणसं, आमचं काय काय गळून पडावं. आणि म्हणून असत्यवाणी तुका म्हणे पापाचीच खाणी. जो सातत्यानं असत्य बोलतो तो पापाचे डोंगर उभे करतो, आणि जो सत्य बोलतो तो भगवान विष्णूची महापूजा करतो. आणि मग सातत्यानं खरं बोला. खरे बोलले तरी फुकासाठी जोडे हरी, देवाची प्राप्ती होते. ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ लिहिण्याची पात्रता येते. आणि मग सातत्यानं सत्य बोलणं ही भगवान विष्णूची 5वी महापूजा आहे. आणि शेवटची 6वी महापूजा आहे की दुखवे अनेकांच्या दुःखे. कुणी दुःखी पिढीत सापाडा, तुम्ही दुःखी व्हा, दुसऱ्याच्या सुखानं सुखावं, दुसऱ्याच्या दुःखानं दुखावं. दुःखी माणसाला मदत करावी. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते तिची जाणावा. सातत्यानं गोरगरिबाच्या, दिनदुबळ्याच्या, दुःखी माणसाच्या मदतीला धावा. मदत करा, नडलेल्याची मदत करा. देवाने तुम्हाला सामर्थ्य दिले, धनद्रव्य दिले, ते गरिबासाठी वापरा. देव ऋणी होतो, त्याच्या हृदयातला दरिद्री नारायण ऋणी होतो. देवावर तुमचा उपकार होतो. तो उपकार फेडायला देव कुठतरी येतो, तुमच्या संसारात बरकत देतो, ते वाया जात नाही. आणि म्हणून दुःखी माणसाच्या दुःखानं दुःखी व्हा आणि त्याचं दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करा. या 5 गोष्टी सांगितल्यात. आणि ही 6वी गोष्ट, या 6 गोष्टी सांगितल्या. आणि या 6 गोष्टी म्हणजे भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि म्हणून स्वामिकास, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, याशिवाय सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, या 6 गोष्टी आपल्या जीवनात आणणं म्हणजे प्रत्यक्ष भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि या 6 गोष्टी करण्याचा तुम्ही निश्चय करा. या निश्चयाचं बळ तुम्हाला नक्की फळ देईल आणि मुक्त करेल. या अभंगाच्या 4थ्या चरणात महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. आणि म्हणून या ज्या 6 गोष्टी मी वर सांगितल्या, त्या 6 गोष्टी आपल्या जीवनात अवलंबावा, आपल्या जीवनात आणा. त्या गोष्टी आणण्याचा निश्चय करा. त्या गोष्टी जीवनात आणल्या की हे बळ आहे, तुमच्या वागण्यातलं बळ आहे, निश्चयाचं बळ आहे. तुम्ही हे 6 गोष्टी करण्याचा निश्चय केला, हे निश्चयाचं बळ आहे. आणि हेच बळ तुम्हाला फळ देईल. काय तर हे बळ अर्थात या 6 गोष्टी करणं ही महाविष्णूची पूजा आहे. आणि महाविष्णू या पूजेने प्रसन्न होऊन तुम्हाला मुक्ती देतील. आणि म्हणून या 6 गोष्टी करण्याचा निश्चय करा. हे निश्चयाचं बळ आहे. आणि तुम्हाला या बळानं काय फळ मिळेल तर तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून महाराज म्हणतात की निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई. आणि म्हणून मित्र हो, संसार करा, जरूर करा. संसार करत करत परमार्थ करा. पण संसार करताना जागोजाग तुम्हाला तुकोबारांनी, ज्ञानोबारांनी अतिशय ढिलाई दिली आहे. परमार्थ सोपा केला आहे. संसार तर जरूर करा, पण तो करत करत परमार्थही सोपा केला आहे. काय अवघड आहे? तुकोबाराय म्हणतात की स्वामिकास, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती. तुम्ही जिथं नोकरीला आहे, सरकारी असो खाजगी असो, जिथं कुठं आहेत, मजूर आहेत, कोणी आहेत, आपल्या मालकाचं काम टंगळमंगळ न करता इमानदारीने करा. ही भगवान विष्णूची महापूजा आहे. शिष्यानं आपल्या गुरुची सेवा इमानियतद्वारे करावी. ही भगवान विष्णूची महापूजा आहे. मुलांना आईवडिलाची सेवा इमानियतद्वारे करावी आणि आईवडिलाचा शब्द पाळावा. ही भगवान विष्णूची महापूजा आहे. पत्नीने आपल्या पतीची इमानियतद्वारे सेवा करावी.
ही भगवान विष्णूची महापूजा आहे. शिवाय मुखानं सातत्यानं सत्य बोलावं, ही भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि दुःखी माणसाच्या दुःखानं आपण दुःखी व्हावं, समोरच्याच्या सुखानं आपण सुखी व्हावं, समोरच्याच्या दुःखानं आपण दुःखी व्हावं. त्याचा परसुखे जाय सुखावत, दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हावं आणि दुःखवे अनेकांच्या दुःखवे. दुसऱ्याच्या सुखानं सुखी व्हावं, दुसऱ्याच्या दुःखानं दुःखी व्हावं. जे दुःखी त्यांना मदत करावी, रंजल्या गांजल्याला दीनदुबळ्याला मदत करावी, त्यांच्या कामी यावं. ही भगवान विष्णूची 6वी महापूजा आहे. अर्थात स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, सत्य बोले मुखे आणि दुःखी अनेकांच्या दुःखे, या 6 गोष्टी करणं म्हणजे भगवान विष्णूची महापूजा आहे. आणि या महापूजेने भगवान विष्णू संतुष्ट होतात, प्रसन्न होतात, तुमच्यावर कृपा करतात, संसारात बरकत देतात, पण तुम्हाला शेवटी मुक्ती देतात. कारण हे करणं म्हणजे निश्चय आहे. निश्चय कठीण असतो, हे करणं म्हणजे निश्चय आहे. निश्चय हे बळ असतं आणि निश्चयाचं बळ फळ देतं, काय तर तुम्हाला मुक्त करतं. आणि म्हणून आपल्या मुखामध्ये भगवान विष्णूचं नाव धारण करा आणि या 6 गोष्टी करा. तुम्हाला संसारात बरकत येईल, पण तुम्ही मुक्तही व्हाल. आणि या 6 गोष्टी म्हणजे कोणत्या? स्वामिकाज, गुरुभक्ती, पितृवचन, सेवापती, सत्य बोले मुखे, दुःखी अनेकांच्या दुःखे, या 6 गोष्टी करणं म्हणजे तुकोबाराय चकारात्मक सांगतायत की हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझ्या. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय जय विठ्ठल. बोली लिले कुरे वेळी वाकुडी उत्तरे, करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम.